NCMC कार्ड काढायचं कसं, त्याला कागदपत्र कोणती लागतात, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, NCMC कार्ड दिव्यांगांनी काढलं पाहिजे का, दिव्यांगांनी काढलं नाही तर काय, किंवा भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. NCMC कार्ड ह्या खूप खूप गदारोळ माजवणारा प्रश्न आजचा. म्हणजे चर्चा फक्त NCMCची चालू आहे आता. सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असेल किंवा जिथं बघल तिथं फक्त NCMC आणि NCMC. त्याच्यासाठी मी प्रताप सरनाईकजी यांचं खरंच मनापासून आभार मानतो की नवीन काहीतरी गोष्टी करताय आपण, नवनवीन धक्के देताय आम्हाला, त्याच्याबद्दल खरंच आभार आहे तुमचं. तर आपण बोलणार आहोत NCMC कार्ड काय आहे, NCMC कार्ड काढायचं कोणी किंवा दिव्यांगांनी काढलं पाहिजे की नाही काढलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यावरती माझं मत काय असेल किंवा तुम्हाला जर माझ्या ओपिनियननुसार जायचं असेल तर ते शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. तर NCMC कार्ड म्हणजे काय, पहिला ही योजना होती का नव्हती, तर होती पहिला योजना. पहिला हे कार्ड 60 रुपयाला मिळायचं, 50 ते 60 रुपयाला हे कार्ड मिळायचं, पण त्याच्यावरती कोणतंही रिचार्ज करावं लागत नव्हतं. ते कार्ड दाखवून तुम्ही प्रवास करू शकत होता, लक्षात घ्या. तर तसंच एक ओळखपत्र म्हणूया आपण किंवा एक ATM कार्ड आता नवीन तंत्रज्ञानाचं किंवा नवीन पद्धतीचं एक कार्ड काढण्यात आलेलं आहे. हे कार्ड 199 रुपयाला तुमच्या जवळच्या डेपोमध्ये, जिथं डेपो मास्टर असतात किंवा जिथं जिल्ह्याचं तालुक्याचं डेपो असतो, तर तिथे तुम्हाला हे कार्ड उपलब्ध करून दिलं जाणार आहे. फक्त 199 रुपयामध्ये नाही, तर 199 रुपये प्लस तुमचं कमीत कमी मिनिमम 100 रुपयाचा रिचार्ज त्यामध्ये करायचा आहे, लक्षात घ्या. यासाठी कोणी कोणी एलिजिबल आहे, तर आपण फक्त दिव्यांगांच्या बाबतीत बोलूया, बाकीच्यांचं काय जाऊ दे तिकडे, पण नंतर त्या ह्याच्यामध्ये आपण घेऊया. पण तरीही सांगतो थोडक्यात, दिव्यांग आहेत, दिव्यांगांसाठी पहिले टाकलेलं नाही अजून मुद्दा, पण महिला असतील, वृद्ध म्हणजे जे आजी आजोबा असतील, शाळा शिकणारी मुलं असतील, कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील, मुली असतील, परत नोकरी करणारे असतील, या सगळ्यांसाठीच किंवा बाकीचे जे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील त्यांच्यासाठी सुद्धा, स्वच्छता कामगार वगैरे ते सगळे, त्या सगळ्यांनाच ते कार्ड, जर तुम्हाला सुविधांचं लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी ते कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. फक्त त्या दिव्यांगांचा क्ल्यू अजून घातलेला नाहीये, पण घालतील न घालतील याचा भाग वेगळा, नंतरचा पुढचा तो भाग. तर हे 199 कार्ड काढला की याची व्हॅलिडिटी आता तरी काही सांगितलेली नाहीये, पण तिथं त्या वेबसाईटवरती तर बघता तर 2 वर्षाची व्हॅलिडिटी तिथं दिसत आहे. 199 रुपयाचं कार्ड काढला की ते तुम्हाला 2 वर्ष वापरता येणार आहे. मग याचे फायदे काय आहेत, तर बघा, तुम्ही आता समजा त्या कार्डमध्ये तुमचा रिचार्ज असेल आणि ते कार्ड तुम्ही घेऊन प्रवास करत असाल, पण तुमच्या खिशामध्ये एकही रुपया नाही आहे. त्या कार्डमध्ये समजा 100 रुपये बॅलन्स असेल आणि तुम्ही प्रवास करणार आहे 50 रुपयाचं किंवा 70 रुपयाचं, तर तुम्ही ते 100 रुपये बॅलन्स असताना तुम्ही ते प्रवास करू शकताय, लक्षात घ्या. तुमच्या खिशात पैसे नसताना सुद्धा ते कार्ड स्वाईप करायचं किंवा ते कार्ड दाखवलं, कार्ड स्कॅन केलं की तुमच्या अकाउंटमधून, तुमच्या त्या अकाउंटमधून, त्या जे काही NCMC कार्डच्या अकाउंटमधून तुमचे पैसे डेबिट होणार आणि ते महामंडळाला पैसे जाणार आणि तुम्ही प्रवास करू शकणार आहात किंवा सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहात. म्हणजे लाडक्या बहिणींना 50% जे काही तिकीट दरामध्ये सूट दिली जाते, तर त्याच्यासाठी लाभ घेण्यासाठी, किंवा 65-75 वर्षावरील जे आजोबा असतील, आजी असतील, त्यांना फ्रीमध्ये प्रवास महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी, परत जे मुलं आहेत, मुलं मुली शाळा म्हणा कॉलेजमध्ये जाण्यासाठी पास वगैरे काढतात, तर त्याच्यामध्ये त्यांना सुसवलत जर हवी असेल तर हे कार्ड काढणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. परत जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा विविध प्रकारचे पास दिले जातात, किंवा जॉब करणारे 3माही 6माही पास काढतात, तर त्याचा सुद्धा लाभ घेताना या कार्डचा उपयोग होऊ शकतो, लक्षात. मग तसंच दिव्यांगांनाही काही व्हिडिओज पसरत आहेत, की म्हणजे काही माहित्या पसरत आहेत, व्हिडिओज नाहीत तर व्हॉट्सअपवरती असेल किंवा विविध सोशल मीडियावरती माहित्या पसरत आहेत की दिव्यांगांनाही 1/4चा जर लाभ घ्यायचा असेल तर ते कार्ड असणं अनिवार्य आहे. 199 रुपये अधिक ते 100 रुपये, म्हणजे 100 रुपयेचं सपले की आणि परत तुम्हाला त्यात रिचार्ज करावं लागणार आहे. असं नाही आहे की 100 रुपये एकदा रिचार्ज केलं की झालं. 100 रुपयाचा रिचार्ज केला, त्यातले संपले पैसे, परत आणि पैसे टाकायचे, ते पैसे तुमच्या त्या डेपोमध्ये जाऊन टाकावे लागणार आहेत पैसे तुम्हाला, लक्षात घ्या. तर या गोष्टी आहेत. आणि जर तुमच्याकडे जुनं कार्ड असेल, जुनं जे पहिला चालू होतं तर ते कार्ड असेल, तर तुम्हाला 50 रुपयाची सूट दिली जाणार आहे. म्हणजे जवळपास 149 रुपयाला तुम्हाला ते कार्ड दिलं जाणार आहे, लक्षात. आणि ज्यांनी नवीन काढणार आहेत, जे नवीन कार्ड काढणार आहेत त्यांना मात्र 199 रुपयाला कार्ड दिलं जाणार आहे. त्याला काय पुरावे लागणार आहेत, तर तुमचं आधार कार्ड, तुमचं UDID कार्ड, आपण हे फक्त दिव्यांगांच्या बाबतीत बोलतोय, आधार कार्ड, UDID कार्ड, एवढेच 2च कागद लागणार आहेत तुमची.
त्याच्यावरती तुम्हाला ते कार्ड दिलं जाणार आहे. तात्काळ कार्ड ते दिलं जाणार नाहीये. कमीत कमी 10-15 दिवस तरी लागू शकतात. त्याच्यामुळे 2 फेऱ्या आपल्याला तिथं मारायला लागू शकतात. आलं लक्षात? स्वतः जावं लागणार आहे तिथं. स्वतः गेल्याशिवाय आपल्याला ते कार्ड दिलं जाणार नाहीये. तर हे झाले कार्ड बाबतीत माहिती तुम्हाला. आता दिव्यांगांनी कार्ड काढलं पाहिजे की नाही काढलं पाहिजे याच्या बाबतीत दोन्ही म्हणजे मतांतर आहे, लक्षात घ्या. तर बघा, जर तुम्ही दररोज रेग्युलर प्रवास करत असाल तर तुम्ही जर त्या स्टँडवरती किंवा त्या बस स्टँडवरती किंवा त्या डेपोला जात असाल तर तुम्ही काढून घ्या कार्ड. तुमच्याकडे आता सध्या जर पैसे असतील तर तुम्ही काढून घ्या. हे दुसरं. आणि तिसरं, तुम्हाला कधी ना कधी काढायचंच आहे हा जर विचार करत असाल तर तुम्ही आता तात्काळ काढू शकता, काही अडचण नाही आहे. आता काढलं नसलं तर काय होणार आहे का? तर काढलं नाही तुम्ही या आता सध्या म्हणजे मार्च संपेपर्यंत जर कार्ड काढलं नाही तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही, लक्षात घ्या. कोणतंही नुकसान होणार नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही विचार करायचा आहे की काढायचं आहे की नाही काढायचं आहे. झालं ही गोष्ट. आता हे कार्ड कशासाठी बनवलं गेलं असू शकतंय हे मी सांगतो. त्याच्या बाबतीत खुलासा झालेला नाही, पण त्याचं माझं मत किंवा माझं वैयक्तिक विचार काय सांगतात. तर जे बाहेरच्या राज्यातील महिला असतील तर त्या अर्ध्या पासवरती आपल्या राज्यामध्ये प्रवास करतात, याच्यासाठी एक असू शकतं. दुसरं म्हणजे त्या कार्डमुळे किती लोक प्रवास करतात किंवा 199 रुपये म्हणजे छोटी अमाऊंट नाही आहे, लक्षात घ्या. 199 रुपये त्यांना मिळतात. त्याच्यासोबत जी तिकिटाला स्टँडवरती गर्दी होते तर ती गर्दी कमी होणार आहे त्याच्यामुळे. कारण आपण ते फक्त कार्ड स्वाईप केलं आणि चलन जे फसवणूक केली जाते चलनामधून, म्हणजे कंडक्टरांना 1-2 रुपये नाहीत म्हणून हे केलं जातं, दिले जात नाहीत किंवा तिकिटासाठी भांडणं होतात तर ते सुद्धा तिथे टाळले जाणार आहेत. परत पैसे आपल्याला दिव्यांगांना म्हणा किंवा नॉर्मल व्यक्तींना सुद्धा पैसे नसतील तरी सुद्धा आपल्याला ते गोष्ट चालणार आहे. म्हणजे ते कार्ड असेल किंवा कार्डचा फोटो जरी असेल आपल्या मोबाईलमध्ये तरी सुद्धा आपण त्या कार्डचा उपयोग करू शकणार आहोत. कारण त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन जे काय त्या कंडक्टरांच्याकडे जे तिकीट काढायचं मशीन असतं तर त्या मशीनमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला कोणताही त्रास किंवा त्या कंडक्टरांना कोणताही त्रास खरे खोटे करण्यासाठीचा राहणार नाहीये. कारण त्याच्यावर एटीएम सारखा नंबर येणार आहे. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी डिटेल्स ओपन होणार आहेत त्याच्या. तर यासाठी सगळ्यासाठी पारदर्शी कारभार करण्यासाठीचा हा एक प्रयत्न मानला जाऊ शकतो, लक्षात घ्या. आता दिव्यांगांच्या बाबतीत किंवा दिव्यांगांच्या नजरेतून बोलायचं झालं तर हे कार्ड मी तर म्हणेन की 50% चांगलं आहे कार्ड हे. 50% कार्ड हे चांगलं नाही आहे किंवा दिव्यांगांसाठी हे कार्ड योग्य नाही आहे. हे मी का म्हणतोय तर बघा, आता हे कार्ड आता मी तर म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांप्रमाणे दिव्यांगांना पण फ्री सवलत द्या, फ्री एसटी प्रवास द्या. का? तर दिव्यांगांना पैशांची कमी, दिव्यांगांना इन्कम सोर्सची कमी, हे 2 गोष्टी असल्यामुळे दिव्यांगांना एसटी प्रवासात फ्री द्या म्हणतोय. पण तुम्ही दिव्यांगांच्याकडून जर त्यात दिव्यांग नाव टाकलं गेलं तरचा विषय सांगतोय मी हा. नाहीतर तुम्ही गैरसमज करून घ्याल, तुम्ही माझ्या विरुद्ध आवाज उचलाल वगैरे. ते आवाज जरी उचला तर काय हरकत नाही, पण मी जे मला बोलायचं आहे, मला जे माहिती मांडायची आहे किंवा मला जे मत मांडायचं तर ते मी मांडल्याशिवाय राहणार नाही. प्रताप सरनाईकजींच्यापर्यंत मत माझं पोहोचलं पाहिजे एवढीच एक आशा आहे. तर प्रताप सरनाईकजी, आपण सांगा, दिव्यांग अगोदर 1/4 तिकीट काढेपर्यंत रडतोय किंवा 1/4 तिकीट नको म्हणतोय, त्याला फ्री प्रवास करा म्हणतोय, आणि त्याच व्यक्तीला तुम्ही जवळपास 300 रुपये अडकून ठेवायला सांगताय. तुम्ही 199 रुपये तुमच्या कार्डचे 199 रुपये तर बुडले का? आणि परत 100 रुपये मिनिमम 100 रुपये त्या ह्याच्यामध्ये बॅलन्स ठेवला पाहिजे, त्यावेळेलाच ते कार्ड चालू राहणार आहे. आणि प्रत्येक दिव्यांग असा नाही आहे की दररोज तो प्रवास करतोच, दररोज तो घरातून बाहेर पडतोच. त्याच्यामुळे ते किती फायद्याचं दिव्यांगांना आहे हे पण सांगा मला तुम्ही. तर हे नाही आहे. त्याच्यामुळे दिव्यांगांना माझं मत आहे की दिव्यांगांसाठी हे कार्ड सक्तीचं नसावं. कारण पूर्ण भारत देशामध्ये UDID कार्ड सक्तीचं केलेलं आहे किंवा UDID कार्डच दिव्यांगाची ओळखपत्र मानले जाते किंवा दिव्यांगांची ओळख मानली जाते. तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा UDID कार्डच दिव्यांगाची ओळख मानली जावी. स्कॅन करा किंवा नंबर टाकून करा किंवा काय पण करा, पण UDID कार्डवरतीच त्याला 1/4 तिकीट मिळालं पाहिजे. कारण दिव्यांगाला त्रास होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. कारण बघा, बॅलन्स काय आपल्याला ते मोबाईलवरून करता येणार, तुम्ही पुढे त्या सुविधा करशील, मी नाही म्हणत नाही. पण दिव्यांगाच्या अकाउंटवरती कित्येक दिव्यांग असे आहेत ज्याचे दिव्यांगाचे बँकेत अजून अकाउंट नाही आहेत
आता तुम्ही म्हणाल बँकेतले अकाउंट पैसे पेन्शन कुठून येते, तर पेन्शन येते, पेन्शन जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, पोस्ट ऑफिसच्या असतील, या बँकांमध्ये येते. त्या बँकेतून मोबाईल ऑपरेट करता येत नाही, म्हणजे मोबाईलवरतून बॅलन्स काढता येत नाही. अंगठा लावूनच त्या दिव्यांगांना पैसे काढावे लागतात, कारण त्यांना एकतर दिसत नाही, कारण ते एकतर अशिक्षित आहेत, कारण त्यांना एकतर सही करता येत नाही, अशा भरपूर बाबी आहेत. मग त्याच्यामुळे त्यांना मोबाईल पेमेंट वापरता येत नाही. कित्येक दिव्यांग असे आहेत मोबाईल पेमेंट वापरत नाहीत, त्याच्यामुळे मग त्यांना ते रिचार्ज करण्यासाठी, प्रत्येक वेळेला रिचार्ज करण्यासाठी त्या डेपोमध्ये जावं लागणार, त्या डेपोमध्ये रांगेतच उभं राहावं लागणार. रांगेत उभं राहायचं, मग ते कार्ड चालतंय नाही चालतंय, त्या डेपोमध्ये बॅलन्स असतोय नाही असतोय, या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आणि विनाकारण त्याचे 100 रुपये अडकून राहणार. तो महिन्यातून एखाद दिवस किंवा 2 महिन्यातून एखाद दिवस प्रवास करणार, पण त्या प्रवास पण कितीचा असतोय, 10-15 रुपये, 20 रुपये, जास्तीत जास्त 50 रुपयाचा प्रवास असतोय. जाता 20 येता 20, जास्तीत जास्त 40-50 रुपयाचा प्रवास असतोय. पण त्या 40-50 रुपयाच्या प्रवासासाठी सुद्धा त्याला 100 रुपये जर अडकून ठेवायला लागत असतील तर हे खरंच साप चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या तिजोरीत कसे पैसे येतील हे बघत असाल, परिवहन मंत्रालयात किंवा परिवहन खात्याकडे कसे पैसे येतील हे बघत असाल, तर बघा तुम्ही, काही अडचण नाही आहे. अशा योजना आल्या पाहिजेत जेणेकरून पैशाला पैसा लागला पाहिजे, म्हणजे पैशाला काम लागलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण हे दिव्यांगांच्या बाबतीत बरोबर नाही आहे, किंवा दिव्यांगांच्याकडून पैसे घेणं हे बरोबर नाही आहे. कारण दिव्यांगांना आपण या आधीपासूनच खूप कमी योजना देतोय. एसटी मध्ये तर तुच्छ वागणूक देतोय, एसटी मधून तर योजना कोणत्याच मिळत नाहीत. त्याच्यामुळे माझी एक नम्रतेची कळकळीची विनंती होती प्रताप सरनाईकजींना, की दिव्यांग जर अट लावत असाल तुम्ही, तर दिव्यांगांची अट लावली नाही जावी, दिव्यांगांना सक्ती नसावी, एवढीच एक विनंती आहे. मी कारणं त्याच्या पाठीमागची दिलेली आहेत. फायदा होऊ शकेल, मी नाही म्हणत नाही, फायदा होऊ शकेल, पण फायदा जर हित असेल तर तोटे त्याचे दिव्यांगाला इतके आहेत. म्हणजे फायदा जर 60% होणार असेल तर दिव्यांगांना तोटे मात्र 80% होणार आहेत, याच्यात कोणतंही दुमत नाही आहे. आणि मी आता माझं मत सांगतो, तुम्ही आत्ताच ते कार्ड काढून घ्यायच्या भानगडीत पडू नका, कारण अजून त्याच्यामध्ये ते फक्त आता परिपत्रक निघालेलं आहे, त्याचे रूल्स, रेग्युलेशन्स, नियम, अटी सगळ्या येणं बाकी आहे. आणि दिव्यांगांना अजून सक्ती केलेली नाहीये, अजून कोणतीच सक्ती केलेली नाहीये. जे कोणी माहिती देत आहेत त्यांनी जरा व्यवस्थित अभ्यास करावा आणि मग मला सांगावं की बाबा खरंच सक्ती केलेली आहे का. मी माझे शब्द पाठीमाग घ्यायला तयार आहे, पण जर सक्ती केलेली नसेल तर उगाच खोट्या अफवा पसरवून दिव्यांगांना गोंधळात पाडायचं बंद करा. आता बस बंद करा, खरोखर बंद करा. कारण तुमच्यामुळं आमचे दिव्यांग नाहक भरडले जात आहेत, तुमच्यामुळं नाहक आमच्या दिव्यांगांना त्रास होतोय, तुमच्यामुळं नाहक आमच्या दिव्यांगांचा पैसा वाया जातोय, नाहक दिव्यांगांना त्रास होतोय. होतंय तर होतंय. कुणाला पटतंय, कुणाला माझा मुद्दा पटलाय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये व्यक्त नक्की व्हायचं आहे. आणि कुणाला राग आला असेल तर मला काही घेणं देणं नाही आहे त्याचं. माझा फक्त एकच उद्देश आहे, माझ्या दिव्यांगांचं भलं, माझ्या दिव्यांगांना जितक्या अडचणीतून बाजूला काढता येईल, जितक्या अडचणी त्यांना येऊ नाही द्यायच्या, हेच माझं कर्तव्य आहे, हेच माझं प्रथम काम आहे. तर तुम्हाला काही वाटलं असेल तरी मी काहीच करू शकत नाही. मी कुणाला बरं वाटावं म्हणून व्हिडिओ बनवत नाही, मी कुणाला बरं वाटावं म्हणून माहिती देत नाही, मी कुणाला बरं वाटावं म्हणून हे जे काही वक्तव्य आहे तर ते करत नाही. तर मी जे काही खरं आहे, जे काही खरी गोष्ट आहे, ज्या काही खऱ्या सत्य घटना आहेत तर त्याच सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.